मालवण किनारपट्टीवरील राजकोट किल्ल्यावर पुन्हा एकदा पुतळा उभारणीचं काम सुरू झालंय। याच वर्षी ऑगस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता। त्यातून धडा घेऊन आता 100 वर्ष टिकेल असा मजबूत पुतळा उभारणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा, पाया उभारणीसाठी खोदकामाला सुरुवात। फेब्रुवारीपर्यंत उभं राहणार 60 फुटी भव्य शिल्प। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऑगस्ट महिन्यातल्या वादळात कोसळला आणि लाखो मराठी बांधवांच्या काळजावर घाव बसले। या पुतळ्याच्या दर्जावरून शिल्पकार आणि सरकारवर टीका झाली। मात्र आता याच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा मजबूत, रुबाबदार आणि 60 फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे। राज्य सरकारने नुकतीच त्याची घोषणा केली। या पुतळ्याचा पाया उभारण्यासाठी खोदकामालाही सुरुवात झाली आहे। मात्र सध्या खोदकामादरम्यान कठीण खडक लागतायत, त्यामुळे कामाचा वेग मंदावलाय। मालवण येथील राजकोट किल्ला जो आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची दुर्घटना झाली होती आणि त्यानंतर त्या पुतळ्याच्या त्या दुर्घटनेच्या ठिकाणी आता दुसरा पुतळा जो आहे त्या पुतळ्याच्या उभारणीचं काम जे आहे ते आता सुरू झालेलं आहे। 100 वर्ष, निदान 100 वर्ष हा पुतळा टिकेल असं या ठिकाणी या पुतळ्याचं काम होणार आहे। जी पुतळा कधी तयार होणार याची जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे आणि लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा पुतळा या ठिकाणी उभारला जाईल। छत्रपती शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचं काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या राम सुतार आर्ट क्रिएशन्स या कंपनीला देण्यात आले। हा पुतळा फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल असा अंदाज राम आणि अनिल सुतार यांनी वर्तवलाय। IITने अप्रूव्ह केलेल्या हिशोबाने आम्ही त्याचं लोखंड वापरतोय। लोखंड म्हणजे साधं लोखंड नाहीये, हे स्टेनलेस स्टील आहे आणि त्याला एक स्पेशल ग्रेड असं आहे की त्याच्याने खूप जास्त मजबूती आहे। त्याला ड्युप्लेक्स स्टील म्हणतात आणि ते खूप म्हणजे मोठे मोठे स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये खूप स्ट्रेंथ पाहिजे असते, ब्रिजेस आहे, टॉल स्ट्रक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये ते वापरले जातं। आणि शिवाय जे ब्रॉन्झ जे आपण वापरतोय ते C903 वापरतो, ज्याच्यामध्ये 88% कॉपर असतं, 8% टिन असतं आणि 4% झिंक असतं। आणि हेच ब्रॉन्झ स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये सुद्धा वापरले गेले। तर याचे म्हणजे जास्त जोरात हवा जरी असली तर हे खूप स्ट्रॉंग मेटल आहे आणि तसंच स्ट्रॉंग स्टील पण आहे याच्यामध्ये। तर त्याच्यामुळे म्हणजे समुद्रकाठी असल्यामुळे त्याला भरपूर चांगलं स्ट्रेंथ दिली गेली आहे। छत्रपती शिवरायांचा हा नवीन पुतळा 100 कामगार मिळून उभारणार आहेत। या पुतळ्याची उंची 60 फूट इतकी असेल। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला IIT कडून हिरवा कंदील देण्यात आलाय। IITनं राजकोट किल्ल्यावरील हवेचा दाब आणि हवेच्या दिशेचा योग्य अभ्यास केलाय। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी ड्युप्लेक्स स्टीलचा वापर केला जातोय। स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या निर्मितीत वापरलेल्या धातूचा वापर शिवरायांच्या शिल्पासाठी केला जाईल। पुतळ्याच्या 2 पायाचा बेस म्हणून वापर होईल। छत्रपतींची शाल खालपर्यंत जाऊन ट्रायपॉड सारखी मजबूती पुतळ्याला देईल। सोमवारपासून या पुतळ्याच्या कामाला सुरुवात होईल। तेव्हा मागच्या दुर्घटनेतून धडा घेऊन यावेळी छत्रपती शिवरायांचं भक्कम शिल्प उभारलं जाईल, जेणेकरून महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांच्या अभिमानात ते भर घालेल इतकीच अपेक्षा। दिल्लीहून उर्वशी खोना, उमेश परबसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सिंधुदुर्ग।